नमस्कार. भारतीय अध्यात्माच्या इतिहासात 12वे शतक हे अत्यंत क्रांतिकारक मानले जाते. याच काळात दक्षिण भारतात, विशेषतः कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या सीमावर्ती भागात एक महान चळवळीचा उदय झाला, जिला आपण वीरशैव लिंगायत संप्रदाय म्हणून ओळखतो. हा संप्रदाय म्हणजे केवळ धार्मिक परंपरा नाही, तर ती एक सामाजिक क्रांती होती, जिने जात, धर्म आणि स्त्री पुरुष असा भेदभाव नाकारून माणुसकीचा धर्म शिकवला. या महान चळवळीचे नेतृत्व केले महात्मा बसवेश्वरांनी. त्यांनी केवळ शिवाची भक्ती केली नाही, तर समाजातील अनिष्ट प्रथांविरुद्ध लढा दिला. त्यांनी अनुभव मंडप नावाच्या जगातील पहिली लोकशाही संसद स्थापन केली, जिथे कोणत्याही जातीचा किंवा थराचा माणूस येऊन अध्यात्मावर चर्चा करू शकत असे. या संप्रदायाचा मुख्य मंत्र आहे काय कवे कैलाश. याचा अर्थ आहे की श्रम हाच स्वर्ग आहे. माणसाने आपले काम प्रामाणिकपणे करणे हीच ईश्वराची सर्वात मोठी सेवा आहे, असा विचार महात्मा बसवेश्वरांनी मांडला. लिंगायत संप्रदायाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे इष्टलिंग धारण करणं. या संप्रदायाचे अनुयायी गळ्यात एका लहान चांदीच्या करंडकात शिवलिंग धारण करतात. ते मानतात की देव मंदिरात नाही, तर तो आपल्या शरीरात आहे. या परंपरेत मृत्यूला शिवैक्य होणे असे मानले जाते, म्हणजे भक्त शिवामध्ये विलीन झाला. या संप्रदायातील संतांनी जी वचने लिहिली त्यांना वचन साहित्य म्हटले जाते. ही वचने कन्नड आणि मराठी भाषेत अत्यंत सोपी आणि आजही तितकीच लागू होणारी आहेत. हा संप्रदाय कर्नाटकात खूप मोठा आहे, पण महाराष्ट्राशी त्याचे नाते खूप जुनं आहे. सोलापूरचे सिद्धेश्वर महाराज असोत किंवा कोल्हापूर आणि लातूर भागातील शिवभक्त असोत, लिंगायत परंपरेने महाराष्ट्राच्या मातीलाही भक्तीचा सुगंध दिला आहे. अंधश्रद्धा नाकारून श्रमाला प्रतिष्ठा देणारा आणि समतेचा विचार मांडणारा हा संप्रदाय आजही लाखो लोकांसाठी दीपस्तंभ आहे. भक्ती म्हणजे केवळ डोळे मिटून बसणे नाही, तर समाजासाठी कार्य करणे आहे. हाच संदेश वीरशैव लिंगायत संप्रदायाने दिला आहे. पुढच्या भागात आपण एका अशा विषयाकडे वळणार आहोत, जो आपल्या सर्वांच्या घराघरात आहे, वारकरी संप्रदाय आणि विठ्ठलाची वारी. भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.